आई व सावत्र बापाने 16 वर्षीय मुलीला पट्ट्याने मारून केले मुलीचे टक्कल। वरुड शहरात माणुसकीला काडीमा फासणारी घटना। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। सख्या आईनेच केला 16 वर्षीय मुलीचा छळ। पोटच्या लेकीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या आई व सावत्र बापाविरुद्ध वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। त्या 16 वर्षीय पीडित मुलीची शासकीय वसतिगृहात रवानगी। प्राप्त माहितीनुसार वरुड शहरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला स्वतःच्या आई व सावत्र बापाने वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला। एवढंच नाही तर पोटच्या मुलीचे स्वतःच्या आईने व सावत्र बापाने 16 वर्षीय त्या मुलीला कमरेच्या पट्ट्याने मारले व घरातील इलेक्ट्रिक मशीनने मुलीचे केस कापून तिचे जबरदस्तीने टक्कल केले। या घटनेनंतर पीडित 16 वर्षीय मुलीने चक्क वरुड पोलीस स्टेशन गाठलं व आई वडिलांसोबत राहण्यास नकार दिला। वरुड पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले व मुलीने समितीसमोर न घाबरता तिच्यासोबत घडलेलं कृत्य सांगितलं व यानंतर महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन यांच्या पत्रावरून वरुड पोलिसांनी मुलीच्या आई व सावत्र बापाविरुद्ध बाल अधिनियम अंतर्गत विविध कलमांसह गुन्हा दाखल केला असून सध्या वरुड पोलीस याचा गांभीर्याने तपास करत आहे। तर मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिला मुलीच्या शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे। वरुड शहरात माणुसकीला काडीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून अस्वस्थता निर्माण झाली आहे। सख्या आईने पोटच्या मुलीवर असा अत्याचार करणे व सावत्र बाप व आईने मुलीला पट्ट्याने मारून तिचे केस कापून टक्कल करणे ही घटना अंगाला काटा आणणारी असून सर्वत्र वरुड तालुक्यात त्याचा निषेध व्यक्त होताना दिसून येत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।